हॅलो फ्रेंड्स, पीए एज्युकेशन ह्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण घेत आहोत आपलं मंथनचं चौथी मंथनचं व्यवसाय 2. आणि हे व्यवसाय 2 सोडवण्या अगोदर आपण थोडीशी बेसिक माहिती घेऊया. पहा, ही बेसिक माहिती काय आहे. पहा, आपल्याला काय संख्या दिली, 48,213. 48,213 दिलेत ना. आपल्याला बघा ती संख्या एकक, दशक, शतक मध्ये कसं लिहायचंय. आता ती संख्या लिहून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण नंबर द्यायचे. पाठीमागून देत असतो का नाही आपण, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 10,000 असं देत असतो का नाही. आणि हे असं आपल्याला त्या संख्येचं लिहून घ्यायचं आणि वाचन करायचं आहे. पहा, आपल्याला एक संख्या दिली आहे 30,002. 30,002 ला सुद्धा आपण अशा प्रकारे लिहू शकतो. काय, एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. आता त्यानंतर बघा आपल्याला नाही का काय करायचं आहे, पुढची उदाहरणं सोडवण्यासाठी थोडी बेसिक माहिती पाहिजे होती ना आपल्याला. म्हणून आपण काय करणार आहे, पहा, पावणे म्हणजे किती, पावणे 14 म्हणजे किती, हे सगळे बघणार आहे. पहा, पावणे 14 म्हणजे किती, 13,750. 4.5 म्हणजे किती, 4,500. पावणे 4 म्हणजे किती, 3,750. दीड म्हणजे किती, 1,500. सव्वा म्हणजे किती, 1,250. पाऊण म्हणजे किती, 750. अर्धा म्हणजे किती, 500. आणि पाव म्हणजे किती, 250. हे कशामध्ये, हजाराच्या याच्यामध्ये. आणि या हजाराच्या याच्यावरच आपले जास्तीत जास्त एक्झाम्पल आहेत, म्हणून आपण हे एवढे घेतले. आता आपण आपल्या व्यवसायाला सुरुवात करू. पहा, व्यवसाय 2 मध्ये आपल्याला काय सांगितले, खालील प्रत्येक प्रश्नातील संख्या शब्दात अक्षरात कशी लिहाल यासाठी पर्यायातून योग्य पर्याय निवडा असं सांगितले. मग आपल्याला काय दिले, 8,005 दिलेत ना. मग 8,005 बघा, इथं काय दिले, 8,050 आहे का, हे नाही. इथे काय दिले आपल्याला, 8,005 म्हणजे हे काय झालं, आपलं उत्तर झालं. याला आपण काय करून घेऊ, टिक करून घेऊ. आपलं हे काय आहे, आन्सर आहे. नंतर आपल्याला हे 2 नंबरचा गोल रंगवायचा आहे. 2 नंबरचा गोल कुठे दिसते, पहा, हे 2 नंबरचा गोल म्हणजे आपण याला असं पूर्णपणे रंगवून घेणार आणि हे आहे आपलं आन्सर. असं रंगवायचं असतं तुम्हाला परीक्षेमध्ये. हा गोल मी ज्या प्रकारे रंगवलाय ना, ह्या प्रकारे तुम्हाला असा पूर्ण रंगवायचा आहे. ना बाहेर जाऊ द्यायचा आहे, ना आतमध्ये थोडंसं खाली ठेवायचं आहे. पूर्ण प्रकारे हा गोल असा आपल्याला रंगवता आला पाहिजे. पहा, प्रश्न दुसरा काय आहे आपलं, 67,004. आता पहा, ऑप्शन नंबर 1 मध्ये काय दिले, 67,040 दिले आहे का, नाही. नंतर काय दिले, 67,204 असं लिहिणार का आपण, नाही. आता बघा तिसरा ऑप्शन, 67,004 आपण असं लिहिणार. कसं लिहिणार, 67,004 हे आपलं काय आहे, उत्तर आहे. आणि हे कितवा ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 3. मग ऑप्शन नंबर 3 ला काय करून घ्यायचं, असं आपल्याला पूर्ण रंगवून घ्यायचं आहे. पहा, तिसरा प्रश्न काय आहे, 46,750. म्हणजे आपण याला काय म्हणतो, 750 आलं तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, पावणे सांगितलं होतं ना. म्हणजे काय, आता 46 आहे, 46च्या पुढची संख्या कुठली, 47. म्हणजे काय, पावणे 47,000. पावणे 47,000 कुठे दिसतंय आपल्याला, बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये नाही, ऑप्शन नंबर 2 मध्ये नाही, ऑप्शन नंबर 3 मध्ये नाही, ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. बघा काय आहे, पावणे 47,000. ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर आहे. पहा, आपल्याला ऑप्शन नंबर 4 इथे रंगवायचा आहे, असा पूर्णपणे असा रंगवायचा आहे. हे आपलं उत्तर आहे. पहा, प्रश्न चौथा काय दिले आपल्याला, 79,089. ऑप्शन नंबर 1 मध्ये काय दिले, 790,89 नाही. 79,089 नाही. 79,089 म्हणजे तिसरं उत्तर बरोबर आहे. मग तिसरं ऑप्शन कुठं दिसतंय आपल्याला, पहा, तिसरं ऑप्शन 1, 2, 3 हे आहे आपलं तिसरं. म्हणजे ह्याला असं बरोबर रंगवायचा, पूर्ण गोल असा व्यवस्थित रंगवून घ्यायचा. प्रश्न 5वा पहा काय आहे, संख्या व तिचे अक्षरी लेखन यांची अयोग्य जोडी. अयोग्य जोडी म्हणजे काय, चुकीची जोडी कोणती. पहा, पहिलं ऑप्शन काय दिले आपल्याला, काय दिले, 9,15,000 बरोबर आहे. नंतर काय दिले आपल्याला, पावणे 4,000. हे काय आहे, पावणे 4,000 आहे का, हे नाही. इथे किती पाहिजे होते आपल्याला, पावणे 5,000 पाहिजे होते. मग हे चुकलं, हे एक आपलं उत्तर. अजून बघा ऑप्शन नंबर 3 मध्ये काय दिले आपल्याला, 18,500 म्हणजे काय, 18,500 आहे का, नाही. हे सुद्धा काय झालं, चुकलं. 18,500 नाही आहे. मग नंतर बघा
60,000 म्हणजे काय 6,017 6,017 हे सुद्धा बरोबर आहे. आता हे बरोबर आहे, मग हे आपल्याला दोन चुकीचे पाहिजे होते ना, ब आणि क. ब क कुठं दिसतंय आपल्याला ऑप्शन नंबर 1 मध्ये. ऑप्शन नंबर 1 काय करून घ्यायचं, टिक करून घ्यायचं. असं टिक करून घेतलं. आता नंतर बघायचं आपल्याला गोल कितवा रंगवायचा आहे, पहिला गोल इथं पाहायचा असा, आणि हे पहिला गोल असा रंगवून घ्यायचा. हे काय झालं, आपलं उत्तर झालं. पहा प्रश्न 6 काय दिले, 59,348 या संख्येच्या आधीची संख्या अंकात कशी लिहाल. आधीची संख्या म्हणजे किती, आता 48च्या ऐवजी इथं काय आलं पाहिजे, 47 आलं पाहिजे. म्हणजे 59,348 हे नाही आहे, मग इथं काय दिलं आहे आपल्याला 59,348 हे सुद्धा नाही आहे. आता इथे किती दिले, 69,000 दिले आपल्याला. इथे किती दिले, 59,000 दिले. सॉरी थोडी मिस्टेक झाली बघा. इथे आपल्याला 69,000 दिले, इथे 59,000 दिले. इथे किती दिले, 59,338 दिले. 38 आहे का, नाही. आपल्याला काय पाहिजे, किती पाहिजे आपल्याला, इथे किती दिले आपल्याला, 48 दिले ना. 48च्या अगोदरची संख्या कुठली असती, 47. पहा इथं किती दिले आपल्याला, 59,347 हे आपलं उत्तर. म्हणजे कितवा ऑप्शन, ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 कुठे दिसते आपल्याला, पहा इथे. असं हे काय करून घ्यायचं, असं गोल करून घ्यायचं. पहा प्रश्न 7 काय दिले आपल्याला, 47,750 ही संख्या खालीलपैकी कोणत्या पर्यायात बरोबर लिहिलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं काय, 750 म्हणजे किती येणार, पावणे येणार. पावणे म्हणजे किती, 47च्या पुढची संख्या किती, 48 म्हणजे किती, पावणे 48,000. कुठं दिसते आपल्याला, ऑप्शन नंबर ब मध्ये. आता हे एक झालं. नंतर आपण काय वाचलं होतं त्याला, 47,750 असं पण वाचतो ना. मग हे ड पण काय बरोबर आहे. मग असं बरोबर ब आणि ड कुठं दिसतंय बरं आपल्याला, ब आणि ड आपल्याला दिसतंय कुठं, हे बघा इथं ऑप्शन नंबर 4 मध्ये. म्हणजे 4 नंबरचा गोल आपल्याला काय करायचा, असा रंगवायचा आहे. प्रश्न 8 पहा काय दिले, 4,225 या संख्येतील शतक व दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किमतीतील फरक किती. मग कसं काढायचं पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं. काय दिले आपल्याला संख्या, पहा संख्या दिले 4,225 असं दिले ना. इथं एकक, दशक, शतक आणि हे हजार. कोणती कोणती संख्या सांगितली आपल्याला, कोणती सांगितली पहा, शतक आणि दशक. याला एकक म्हणतो आपण आणि याला काय म्हणतो, शतक. शतकला किती आहे, 200. आणि नंतर काय सांगितलं आपल्याला, शतकच्या नंतर दशक संख्या. दशक किती आहे, 20. म्हणजे 200मधून जर 20 गेले तर किती उरतात, मायनस करायचं असं. मग 200मधून 20 गेल्यावर किती उरतात, 180 उरतात. 180 उरतात. मग 180 कुठं दिसते आपल्याला, पहा ऑप्शन नंबर 3 मध्ये. ऑप्शन नंबर 3 हे काय आहे, आपला आन्सर आहे. मग आता 3 नंबरचा गोल रंगवायचा. 3 नंबरचा गोल कुठं दिसतंय बघा, 8 नंबरचं 3 नंबरचा गोल असा रंगवून घ्यायचा. रंगवला, हे आहे आपलं उत्तर. पहा प्रश्न क्रमांक 9 काय दिले, 23,738 या संख्येच्या पुढची संख्या अक्षरात कशी लिहाल. पुढची संख्या, आता हे 23,000 जशाला तसे पाहिजे आपल्याला, 700 पण पाहिजे. 38च्या पुढची संख्या कुठली असते, 39. मग बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे का, नाही. ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे का, नाही. ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे का, आहे. काय दिले, 23,739 हे काय झालं, आपलं उत्तर झालं. मग आता ऑप्शन नंबर 3 कुठे दिसते आपल्याला, गोल रंगवायला. हे बघा इथं गोल रंगवायला. असं काय करायचं, हे असं आपला 3 नंबरचा गोल रंगवून घ्यायचं. हे आपलं उत्तर. पहा प्रश्न 10 काय दिले, 10,101 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. पहिल्यामध्ये बघा आहे का, नाही. दुसऱ्यामध्ये आहे का, बघा 10,101 आहे. म्हणजे हे काय आपलं उत्तर. कोणता गोल रंगवायचा, 2 नंबरचा. रंगवला 2 नंबरचा गोल. आता आपण उद्याच्या व्हिडिओला काय करायचं, म्हणजेच आपला व्यवसाय 3 घ्यायचा. हे तुम्हाला समजलं ना सगळ्यांना, समजलं. ओके, टेक केअर, बाय बाय.